20 मार्च 2026 या दिवशी आहे स्वामी महाराजांचा प्रगट दिन. प्रगट दिन म्हणजे सर्व स्वामी भक्तांसाठी एक महत्त्वाचा दिवस असतो की ज्या दिवसाची प्रत्येक स्वामी भक्ता वर्षानुवर्ष वाट बघत असतो बघा. प्रगट दिन हा प्रत्येक स्वामी भक्तापेक्षा दिवाळीपेक्षा सुद्धा कमी असा सण नसतो. आणि अक्कलकोटमध्ये तर स्वामी महाराजांचा प्रगट दिन इतक्या मोठ्या उत्साहाने साजरा करतात की कानाकोपऱ्यातून लाखो स्वामी भक्त हे स्वामी महाराजांचा दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटमध्ये येत असतात. प्रगट दिनानिमित्त आपल्याला काही सेवा घरामध्ये करायच्या होत्या बघा. पण काही असे स्वामी भक्त होते की ज्यांना 21 दिवसांची सेवा करणं शक्य झालं नाही. काहींना 11 दिवसांची सुद्धा सेवा करणं शक्य झालं नाही बघा प्रगट दिनानिमित्त. तर अशा स्वामी भक्तांनी गुरुवारी, आता स्वामी महाराजांचा प्रगट दिन 20 मार्चला आहे, तर त्याच्या आदल्या दिवशी 19 तारीख आहे. तर 19 तारखेला बघा स्वामी महाराजांचा गुरुवार आहे बघा आणि आपल्या नवीन वर्षाला पण सुरुवात झालेली आहे. गुढीपाडवा हे खूप महत्त्वाचा दिवस आहे की जेणेकरून आपण आपल्या दिवसाची सुरुवात म्हणजे वर्ष तर नवीन वर्ष येणारच आहे, तर त्या दिवसाची सुरुवातच ही स्वामींची सेवा करून करूया. आणि ज्यांना बघा काही असे स्वामी भक्त होते की ज्यांना गुरुचरित्राचं पारायणसुद्धा 7 दिवसाचं करायचं होतं प्रगट दिनानिमित्त, पण त्यांच्याकडनं पारायण करणं त्यांना शक्य झालं नाही. त्यांची मनापासून खूप इच्छा असते की गुरुचरित्र ह्या ग्रंथाचं पारायण करावं, पण त्यांना शक्यच होत नाही नियम आणि अटींचं पालन करणं. तर अशा स्वामी भक्तांनी 20 मार्च निमित्त सुद्धा स्वामींसाठी सुद्धा किंवा स्वतःसाठी सुद्धा स्वतःच्या आयुष्यातील अडचणी संकट कमी होण्यासाठी सुद्धा तुम्ही स्वामी महाराजांच्या गुरुचरित्रातले हे 2 अध्याय नक्की पठण करा. कारण गुरुचरित्र हा ग्रंथामधील प्रत्येक अध्यायांची फलश्रुती वेगवेगळे. हे जे 2 अध्याय सांगणार आहे ना, हे अध्याय खूप महत्त्वपूर्ण अध्याय बघा की ज्यामुळं बघा तुमचं जे आपलं जे नवीन वर्ष पण सुरू झालेलं आहे बघा, ते नवीन वर्षसुद्धा आपल्याला एक सुख समृद्धीचं, ऐश्वर्याचं, आनंदाचं जावं. त्या नवीन वर्षामध्ये आपण हाती घेतलेलं जे पण आपलं काम असू दे, त्या कामामध्ये आपल्याला यश यावं, आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता अखंड स्थिर राहावी, या सर्व गोष्टींसाठी आपल्याला हा अध्ययन पठण करायचं आहे. शिवाय आपल्या स्वामी महाराजांचा प्रगट दिनानिमित्त स्वामींचं एक कृपाशीर्वाद आपल्यावर राहावं. आपल्याकडनं काही सेवा झालेली नाही तर ही सेवा तरी करा तुम्ही स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त. उच्च कोटीची सेवा आहे. तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नक्कीच येईल. तुमच्यावरती एक स्वामी महाराजांचा वरदहस्त राहील आणि प्रत्येक संकटातून स्वामी महाराज तुमच्या कुटुंबाला नक्कीच बाहेर काढतील. तर आता तुम्हाला अध्ययन कोणते आहेत आणि कसे पठण करायचे ह्याविषयी तुम्हाला सांगते. आता गुरुवारी म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की गुरुवार आणि गुढीपाडवा, नवीन वर्ष, मराठी हिंदू सणांमधलं नवीन वर्ष हे सर्व ना एका दिवशीच आलेलं आहे बघा आणि गुरुवारी आलेलं आहे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि हा एक प्रकारे योगायोग आहे बरं का. ज्या स्वामी भक्तांना सेवा करण्यासाठी वेळ मिळाला नाही त्यांच्यासाठी एक स्वामींनी आणलेला हा योगायोग आहे की जेणेकरून तुम्ही आदल्या दिवशी तरी थोडी का विना स्वामींची सेवा करा. म्हणजे 20 मार्च निमित्त 20 मार्चच्या आधीच तुमची सेवा होऊन जाईल. तर आता ही सेवा बघा गुढीपाडव्या दिवशी करायची. तर गुढीपाडव्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की महिलांची जी पण महत्त्वाची कामं असतात बघा ती सर्व करून घ्यायची. उंबरठ्याला हळदीचं लेपन करा, अंगणामध्ये छोटीशी रांगोळी काढा, देवघरामधील सर्व देवांची देवपूजा करून घ्या, सर्व देवांना अभिषेक करा. आपल्या स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीला सुद्धा पंचामृताचा अभिषेक करा. फोटो असेल तर फोटो स्वच्छ पाण्याने पुसून घ्या. स्वामींचं आवडीचं हिनात तर स्वामींना अर्पण करा. स्वामींना अष्टगंध लावा. सर्व देवींना हळदी कुंकू लावा. देवांना सुद्धा अष्टगंध लावा. सर्व देवाऱ्यामध्ये देवांची पूजा करून घ्या. दिवा धूप आरती लावा. घरामध्ये एक प्रसन्न वातावरण निर्माण करा. घरामध्ये स्वामी महाराजांना नैवेद्य अर्पण करा. देवपूजा वगैरे झाल्यानंतर घरामध्ये तुम्ही सकाळी आता गुढीपाडवा वगैरे म्हटलं गुढी वगैरे उभा करायची आपल्याला. तर आता तुम्हाला अध्ययन कधीपासून कधीपर्यंत पठण करू शकता. समजा आता तुम्ही जर सकाळी महिला जर असतील, आता दिवसभर महिलांची कामं असणार आहेत, जेवण वगैरे बनवायचं, कारण त्या दिवशी गुढीपाडवा आहे, नवीन वर्ष आहे, पुरणपोळीचं जेवण आहे, त्यामुळं घरामध्ये आपल्याला खूप घाई गडबड असते. तर त्यासाठी महिलांसाठी सांगते, जरी तुम्ही हा अध्ययन ना 2 अध्ययन तुमची खूप इच्छा आहे की स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त तुम्हाला ही सेवा करायची आहे, नवीन वर्षाला तर सुरुवात त्या दिवशी झालेलीच आहे, गुढीपाडवा तर आहेच, तर तुम्हाला जरी सकाळी उठून जरी ना 4 वाजता 4:30ला जरी हे 2 अध्ययन पठण करणं शक्य झालं ना तर नक्की करा. कारण दिवसभर माहीत असतं की महिलांना माहीत असतं की आपल्याला दिवसभर वेळ मिळणारच नाही. तर अशा महिलांसाठी सांगते की सेवा खूप महत्त्वाची आहे. सकाळी तुम्हाला पठण करणं शक्यच नाही 2 अध्ययन, पण सेवा तुम्हाला करायची आहे घरामध्ये. तर काय करा, तर दुपारी तुम्ही 1 ते सायंकाळचे 4 पर्यंतच पठण करू शकता. 4च्या पुढं तुम्हाला हे 2 अध्ययन पठण करायचे नाही. गुरुचरित्रच पठण करायचं नसतं बघा. आणि गुरुचरित्रातले अध्ययन पण जे असतात ना ते सायंकाळच्या 4च्या आधीच आपल्याला सर्व वाचन आपलं संपूर्ण घ्यायचं असतं. यासाठी तुम्हाला सांगते दुपारी तुम्ही पठण केलं तुम्हाला 1 ते 4 ही जी वेळ आहे ह्या वेळेमध्येच तुम्हाला हे 2 अध्ययन घरामध्ये पठण करावे लागणार आहेत.
तर आता अध्ययन कोणते आहे त्याविषयी सांगते की गुरुचरित्र या ग्रंथामधील अतिशय महत्त्वपूर्ण अध्ययन आहे बघा. हे अध्ययन आपण गुरुवारी, आता ह्याच गुरुवारी तुम्हाला मी सांगितलं नवीन वर्ष आणि काहीतरी स्वामींची सेवा व्हावी, दुसऱ्या दिवशी प्रगट दिन आहे, ह्याच्यासाठी आदल्या दिवशी करू शकता. पण तुम्ही जर हे दोन्ही अध्ययन ना तुमच्या घरामध्ये दररोज म्हणजे दर गुरुवारी जरी घरामध्ये पठण केले ना तरी सुद्धा चालेल. खूप प्रभावी अध्ययन. ह्या अध्ययनच्या पठणामुळे तुमच्या आयुष्यामध्ये जे पण आर्थिक संकट असेल, जे पण तुम्हाला प्रॉब्लेम असतील, जे पण अडचणी असतील, ज्या पण संकट असतील, जे पण तुमचं काही असेल ना ते दोन्ही पठण जर तुम्ही केले अध्ययन तर त्यातून तुम्हाला स्वामी नक्की मार्ग दाखवतील. आपल्याला अध्ययन कोणते पठण करायचे ह्याविषयी तुम्हाला सांगते. तर गुरुचरित्र ह्या ग्रंथामधील अध्ययन तुम्हाला 14वा आणि अध्ययन 18वा पठण करायचा आहे. 14वा अध्ययन आपल्याला ह्याच्यासाठी अध्ययन पठण करायचा. तर बघा 14वा अध्ययन जेव्हा आपण आपल्या घरामध्ये पठण करतो, आपण स्वतः पठण करतो, तेव्हा आपल्या स्वतःला जेव्हा अचानक संकट येतात बघा, अडचण येतात, समस्या येतात, त्यावेळेला त्यातून समस्येतून अडचणीतून बाहेर पडण्यासाठी सुद्धा आपल्याला मार्ग दिसत जातो. आपल्यावर जेव्हा अचानक संकट येतं, आपले जग जेव्हा शून्य झालेलं असतं त्यावेळेला आपल्या मनामध्ये सुद्धा या संकटातून बाहेर पडण्यासाठी किंवा ह्या आलेल्या संकटाला लढण्यासाठी एक ताकद निर्माण होते आणि आपल्या भोवती एक सुरक्षा कवच निर्माण होते बघा. यासाठी आपल्याला गुरुचरित्राला 14वा अध्ययन पठण करायचं की आपल्याला आलेल्या संकटातून आपल्याला मार्ग मिळेल ह्यासाठी. आता गुरुचरित्रातला 18वा अध्ययन का पठण करायचं बघा. 18वा अध्ययन आपल्याला ह्याच्यासाठी पठण करायचं असतो बघा की आपल्यावरती काही वेळेला खूप असे कर्ज असतात बघा, काही व्यक्तींवर खूप कर्ज असतात, ते दिवस रात्र कष्ट करत असतात आणि ह्या कर्जाचे हप्ते फेडत असतात, वर्षानुवर्ष ते हप्ते फेडत असतात. त्यामुळे काय होतं तर आलेला पैसा घरामध्ये टिकून राहत नाही, घरामध्ये कोणत्याही प्रकारे पैशाची बचत होत नाही. जेवढ्या पण पैसे असेल तो जसा पैसा येतो तसा 2 अध्ययन तुम्हाला पठण करायचे. तर गुरुचरित्रातले दोन्ही अध्ययन बघा 14वा आणि 18वा ह्याची छोटी छोटी पुस्तकं सुद्धा एका धार्मिक ठिकाणी तुम्हाला सहज मिळून जाईल. आणि जरी तुम्ही माझा व्हिडिओ लेट बघितलाय म्हणजे गुढीपाडव्या दिवशी जर बघितला असेल आणि तरी जर त्या दिवशी जरी तुम्ही तुमच्या घरामध्ये जर गुरुचरित्र ग्रंथ असेल आणि तो जरी बाहेर काढला आणि 2 अध्ययन घरामध्ये बसून जरी पठण केले आणि नंतर तो ग्रंथ आहे तसा झाकून त्या जागेवरती ठेवला तरी सुद्धा चालेल. पण शक्य होईल तेवढं जर तुम्ही माझा व्हिडिओ आधी बघितला असेल 2 दिवस आधी तर धार्मिक ठिकाणावरून अध्ययन 14वा आणि 18वाची छोटी छोटी पुस्तकं घेऊन या आणि त्यानंतर घरामध्ये पठण केलं तरी सुद्धा चालेल. खूप महत्त्वपूर्ण अध्ययन बघा. ह्या अध्ययनचे नियम जास्त नाहीत, फक्त एकच नियम आहे की घरामध्ये मांसाहारी पदार्थ बनवायचे नाहीत आणि आपल्याला मांसाहारी पदार्थ ज्या दिवशी बनवल्यास त्या दिवशी सेवा करायची नाही. तर आता गुढीपाडवा म्हटलं तर त्या दिवशी घरामध्ये कोणाचे असे पदार्थ बनवले जात नाहीत, त्यामुळे तुम्ही अध्ययन घरामध्ये सहजरित्या पठण करू शकता. हाच एक नियम होता. तर तुम्ही प्रत्येकानं नक्की सेवा करा, कारण प्रगट दिनानिमित्त थोडी का विना सेवा होणं खूप गरजेचं आहे बघा. सेवा केल्यामुळं आपल्या आयुष्यातल्या अडचणी संकटे दूर होतात, स्वामी महाराज आपल्याला मार्ग दाखवतात आणि स्वामींसोबत आपलं नातंही घट्ट होत जातं. यासाठी सेवा करायचे. तर तुम्हाला व्हिडिओ मार्फत मी ज्यांना काही सेवा करणं शक्य झालं त्यांनी हे दोन्ही अध्ययन गुरुवारी नक्की घरामध्ये पठण करा. त्यामुळे येणारं वर्षसुद्धा तुम्हाला सुख समृद्धीचं जाईल आणि शिवाय स्वामींचा सुद्धा आशीर्वाद मिळेल तुम्हाला. तर अध्ययन कसे पठण करायचे, कोणते पठण करायचे, कधी पठण करायचे, संपूर्ण विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. तुम्हाला जरी काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून सुद्धा विचारू शकता. आणि चॅनलवरती बघा हाईपचं सुद्धा बटन आलेलं आहे, तर नक्कीच व्हिडिओला सुद्धा हाईप करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी.